विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत। मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अमर नरळे व पोलीस हवालदार अनिल कुळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बिरुदेव एदाळे व मल्हारी घोडके दोघे राहणार बाज हे मोटारसायकलवरून सांगली येथील सुतगिरणी टेक ते मिरज रोडवर जबरी चोरीतील सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत। नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सुतगिरणी टेक ते मिरज रोडवर सापळा लावून थांबलं असता बातमीप्रमाणे दोन इसम मोटारसायकल जवळ संशयितरित्या थांबलेले दिसले। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव व गाव विचारलं। त्यांनी त्यांची नावं: 1. बिरुदेव बापू ऐवळे, वय वर्ष 27, राहणार वाघमोडे वस्ती रोड, बास, तालुका जत, जिल्हा सांगली आणि 2. मल्हारी आनंदा घोडके, वय वर्ष 22, राहणार वाघमोडे वस्ती रोड, बास, तालुका जत, जिल्हा सांगली असं सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता बिरुदेव ऐवळे याच्या पॅन्टच्या खिशात पिशवीमध्ये 2 सोन्याचे शिंपले व मणी मिळून आलेत। त्या सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की त्या दोघांनी मिळून 4 दिवसापूर्वी बास त्या अंकली रोडवर मल्हारी घोडके यांच्या मोटारसायकलवरून जाऊन एका वयस्कर आजी आजोबा मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला गाडी आडवी मारून आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले असल्याची कबुली दिली। सदर बाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे। लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।